विद्यार्थी मित्रांनो, NMS एक्झाम जी आहे त्यामध्ये जे मेंटल ॲबिलिटी टेस्ट आहे त्यामध्ये जी न्यूमरिकल सिरीज विचारली जाते त्या संदर्भामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. माझं जर चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करा. हे सगळे आलेले प्रश्न आहे, प्रश्नाचं पॅटर्न सांगत आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, अंकमालिका NMS परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची आहे. बघा, प्रश्न आहे क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता योग्य पर्याय आहे, म्हणजे नेक्स्ट कोणता ऑप्शन आहे. ओके, बघा आता याच्यामध्ये आपल्याला लॉजिक लावायचं. बघा कुठला याच्यामध्ये सहसंबंध आहे किंवा कुठला एक नियम याच्यामध्ये लागू होतो. बघा 17 दुने 34, 34 वजा 2 तिच्यात आलेला. बघा 17 दुने 34, 34 वजा 2 म्हणजे 32, 32 दुने 64, 64 वजा 3 61 दुने 122 वजा 4 म्हणजे 118 आणि 118 दुने किती 236 वजा 5. याच्यामध्ये काय आलं 2 3 याची डबल केली. त्याच्यानंतर जे नेक्स्ट प्रत्येक नेक्स्ट पेजची डबल केली त्यानंतर त्याच्यातून पुढचं क्रमानं -2 -3 -4 -5 म्हणजे साहजिकच इथे जे पद येईल ते -1 येईल. हे की नाही, 1 येईल म्हणजे काय येईल इथं 9 दुने 18, 9 दुने 9 गुणिले आपण 2 न जर गुणलं तर 18 -1 म्हणजे 17 म्हणजे ऑप्शन कोणतं येईल आपलं 3 नंबर. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा बेत्रिक 6, बेत्रिक 6 2 च्या 2 ला मल्टिप्लाय 3 ने केलं 6 -1 म्हणजे 2. कळलं. 5 दुने 5 त्रिक 15. आता 3 च घेऊ. 5 त्रिक 15, 15 - 2 म्हणजे नेक्स्ट संख्या मिळत आहे. 13 त्रिक 39 -1 2 3, 39 मधून 3 गेली 36 राहिले, नेक्स्ट संख्या मिळत आहे. आता 36 त्रिक 108 मायनस आता 1 2 3 आणि 4. आता 4 नेक्स्ट -5 होईल याच्यात ट्रिपल केल्यानंतर 36 त्रिक 4 म्हणजे 104. आता 104 त्रिक 104 त्रिक किती होती 312, 312 मधून -5 करा म्हणजे किती येणार 307 म्हणजे ऑप्शन. अशा प्रकारचं याच्यामध्ये लॉजिक लागते. नेक्स्ट बघा, आता हे बघा 7 याच्यामध्ये 7 दुने 14 वजा किंवा 7 आणि 3 10, 9 6 17, 9 बघा 7 च्या डबल काय येईल 14, 14 -4 म्हणजे 10. ठीक आहे, 10 च्या दुप्पट करा किती 20, 20 मायनस आता नेक्स्ट काय 3 असेंडिंग उत्तर द्या डिसेंडिंग ऑर्डरनं म्हणजे येईल 17. त्याच्यानंतर 17 च्या दुप्पट किती येते 34, 34 वजा आता 4 3 आता 2, 34 मधून 2 गेले आली 32 आणि 63 च्या दुप्पट किती होते 63 च्या दुप्पट होते 126 मायनस आता 1 4 3 2 याची डबल करून त्याच्यातून क्रमाने काय डिसेंडिंग ऑर्डरने 1 म्हणजे 126 वजा 1 आन्सर 125. आन्सर 125. ठीक आहे, इकडे बघा आता काय लॉजिक बघायचे. हा 2 चा स्क्वेअर आहे, हा 3 चा स्क्वेअर आहे, हा 5 चा स्क्वेअर आहे, हा 7 चा स्क्वेअर आहे. याचा अर्थ बघा हे काय प्राईम नंबर आहे म्हणजे मूळ संख्या 2 3 5 7 9 येईल का प्राईम नाही. मग आता 11, 11 चा स्क्वेअर, 11 चा स्क्वेअर किती 121. याच्यानंतर आता अशा प्रकारे दिले असेल मधातच मोठी संख्या नंतर छोटी तर एक सोडून एक प्रयत्न करायचा. 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9 आणि 5 14 पामला 9 म्हणजे इथे काय की 3 4 5 चा डिफरन्स आहे अल्टरनेट मध्ये. आता इकडे बघू, इकडे किती आहे 12 आणि 5 17, 8 आणि 4 12 म्हणजे आता इथे इकडं काय काय डिसेंडिंग ऑर्डर. आता इथं 3 येईल, 8 तून 3 गेले 5 राहिले म्हणजे आन्सर काय येईल 5. नेक्स्ट बघा या 7 ची डबल करा 7 दुने 7 ची ट्रिपल करा 7 त्रिक 21, 21 प्लस 2 7 त्रिक 21, 21 प्लस 2. ठीक आहे, 23 दुने 46, 46 प्लस 2, 23 दुने
46 46 प्लस 3 म्हणजे काय 46 प्लस 3 इथं ट्रिपल केली इथं डबल केली हे केली. आता काय करू आपण 49 3 किती होते 147. याच्यामध्ये किती मिळवणार आता आपण 2. पहिले किती मिळवलं 2 नंतर किती डबल केली आणि 3 मिळवली. आता काय केली ट्रिपल केली आणि 2 मिळवली. आता डबल करायचं म्हणजे इथं पहा हे ट्रिपल केली नेक्स्ट याच्यात डबल केली याच्यात 2 मिळवली नेक्स्ट याच्यात 3 मिळवली. म्हणजे आता याच्यामध्ये लॉजिक काय लागेल याची ट्रिपल केली याची ट्रिपल केली 2 मिळवली. आता पुढच्या याच्यात काय करायचं डबल करून 3 मिळवायचे. म्हणजे पुढचं काय 198 पुढचं काय आहे 198 म्हणजे 298 कळलं. 298 मध्ये काय करावं लागेल आपल्याला सॉरी नेक्स्ट काय येईल मग 298 म्हणजे कशाची आपल्याला डबल करावं लागेल इथं 118 2 36 106 नाही इथं थोडंसं हा प्रॉब्लेम येतो याच्यामध्ये. ठीक आहे पहिले 5 बघून घेऊ. हा नेक्स्ट मध्ये बघा पहा आता या 7 ची डबल करू आपण सॉरी 7 ची ट्रिपल करू 7 1 21 प्लस 2 म्हणजे नेक्स्ट संख्या आहे. आता इथं डबल करू 23 2 46 प्लस 3 म्हणजे इथं ट्रिपल केली 2 ऍड केली इथं डबल केली ट्रिपल अशी सिरीज आहे. आता म्हणजे 23 2 46 प्लस 49. आता याची काय करणार आता नेक्स्ट याच्यामध्ये ट्रिपल करणार आपण 49 2 3 प्लस डबल 2 ऍड करणार 147 प्लस 2 बरोबर किती 149. आता काय करणार आपण याची डबल करणार 149 प्लस मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 3 ऍड करणार म्हणजे पहिले 3 2 2 3 3 2 2 3 अशी सीधा म्हणजे 298 प्लस 3 म्हणजे 300 हे त्याचं आन्सर आहे. ओके आता याच्यामध्ये बघा हे काय याच्यामध्ये किती डिफरन्स आहे 16चा 16 22 याच्यामध्ये 24 चा म्हणजे 8 चा फरक आहे पहा 24 नंतर 32 32 नंतर 8 40 आहे 40 म्हणजे किती 8 आणि 7 118 आहे का आन्सर 118. अशा प्रकारे ही अंकमालिका जी आहे ती लॉजिक लावून अशा प्रकारे सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस नाही येऊन जाते. ओके बघा नेक्स्ट मध्ये 16 चौक 64 किंवा 16च्या निम्मे 8 म्हणा बघा 16च्या निम्मे किती होती 8 8 चा स्क्वेअर 64 वजा 1 म्हणजे 63 6 12च्या निम्मे किती होते 6 6 चा स्क्वेअर मायनस 1 म्हणजे 35 36 वजा 1 म्हणजे 35 पर्याय ऑप्शन कळलं. त्यानंतर बघा हा 2 दिलेला आहे पहा 2 चा 7 चा जर पॉवर घेतला आपण 2 चा 7वा जर घात घेतला आणि 2 चा 7 वेळ गुणाकार जर केला तर उत्तर काय येते 128. त्याचप्रमाणे मग 3 चा 7 वेळ तेच लॉजिक 3 ला लागेल हे उत्तर आलं तर गुणाकार करून बघा 2187 उत्तर ते 3 चा 7 वेळा म्हणजे 3⁻⁷. त्यानंतर हे बघा याच्यामध्ये 45 आहे म्हणजे याच्यामध्ये 24 जर मिळवले तर सोपं लॉजिक आहे 41 येते याच्यात जर 24 मिळवले तर किती येणार 45. ठीक आहे. हां आता बघा 47 आणि 19 7 चौक 28 28 वजा 9 बघा मुलांना 7 चौक 28 वजा 9 म्हणजे 19 येते. मग एखादा पर्याय सुद्धा 7 5 35 35 वजा 9 म्हणजे काय ते 26 म्हणजे इथं काय येणार 57 असं लॉजिक लागते. आता इथं बघा 5 ला 100 तर 8 ला किती तर 5 चा क्यूब जर केला आपण तर किती ते 125 आणि 5 चा जर स्क्वेअर केला तर मायनस याच्यातून केला तर 25 म्हणजे याचा आन्सर येईल 100. मग तसंच 8 चा क्यूब किती येणार 8 चा क्यूब 512 मायनस 8 चा स्क्वेअर किती 64 मग 512 मधून 64 काढा बरं 12 तून 4 गेले 2 मधून 12 तून 4 गेले 8 चा परत 12 तून 7 गेले सॉरी 11 तून 7 गेले 4 आले याचा 448. हां त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आन्सर काय ना नेक्स्ट बघा आता 17 आणि 20 आता आपण या दोघातून ही मायनस करू काय करू मायनस 7तून 1 गेला 6 आला याला 2 न भागू म्हणजे 3 हे 3 याच्यात ऍड करू असं लॉजिक लागते 13 आणि 7 याच्यात 3 ऍड केले तर 20 तसंच त्याचं रिलेशन
8तून 6 गेले किती राहिले 2 राहिले, याला 2 न भागितले याला पण 2 न भागायचं, बी एक बी. आता याच्यात 1 मिळवायचा म्हणजे 69, याचा ऑप्शन हा पहिलंच आहे 69. अशा प्रकारे काय करायचं याचं लॉजिक लावायचं आणि आपले जसा पहिल्याचा दुसऱ्या संबंध आहे तसा तिसऱ्याचा संबंध आपल्याला शोधता येतो. ओके, हा विद्यार्थ्यांना बघा, आता दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटाशी जुळतो. म्हणजे या तिघामध्ये जे एक साम्य आहे त्याच्यामध्ये चौथा याच्यातला एक गट बसतो किंवा एक ऑप्शन बसतो. बघा आता हे 70च्या पाड्यामध्ये 17 त्रिक 51, 17 त्रिक 80. मग ह्याला 17ने भाग जात नाही, याला 17ने भाग जात नाही. हा 17च्या टेबल याला बघू 17 एक 17 खाली उरली 5, 17 त्रिक 51 हा बसतो. ओके, आणि हा गटाशी आहे. हे बघा याच्याकडे बघितलं तर आपल्याला काय दिसते की ह्या सर्व प्राईम नंबर आहे म्हणजे मूळ संख्या आहे. ओके, मग याच्यामध्ये ही मूळ संख्या नाही आहे, ही मूळ संख्या नाही आहे भाग जातो याला, ही पण मूळ संख्या नाही, पण ही मूळ संख्या आहे सर्व, म्हणजे याचा ऑप्शन काय आहे. ओके, आता याच्यामध्ये रिलेशन कसं आहे बघा, 10 त्रिक 30. हा, आता नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जे काय आहे 3 आहे याच्यामध्ये सारखा संबंध आहे, तसाच एक चौथ्या याच्यामध्ये आपल्याला सारखा संबंध असेल. बघा आता याची ट्रिपल केली तर किती येते 30 आणि या 10च्या निम्मे 5 असं रिलेशन दिलेलं आहे, म्हणजे नेक्स्ट संख्या. ठीक आहे, या 12च्या निम्मे 6 आणि याची ट्रिपल जर केली तर 12 त्रिक 36, 36 आणि 6 42, 8 त्रिक 24 आणि याच्या निम्मे 4 म्हणजे 28. मग असं 32 त्रिक 96 नाही, शक्य नाही. 24 त्रिक 72 आणि 24च्या निम्मे 12. ठीक आहे, याच्यातच कळून राहिलं आपल्याला की हे आन्सर आहे 72 आणि 12 84. ओके, आता नेक्स्ट याच्यामध्ये पहा, ऑब्झर्वेशन केलं तर याला 3 न भाग जातो, 28 त्रिक 84 3, 3 एक 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. असं म्हणजे सगळ्या 3 न भाग जाते. बघा 3 5 15 याला जात नाही, याला 3 चौक 12 आणि खाली उरले 2, 3 7 21 याला भाग जातो. बाकीच्याला 3 चौक 12 नाही, 1 उरतं 11 होता, 3 5 15 आणि 7ला भाग जात नाही, म्हणजे आन्सर ए आहे. ठीक, हा, आता नेक्स्ट बघा, हे आपल्याला क्यूब दिसतात. हा 1 चा क्यूब आहे, हा 4 चा क्यूब आहे, हा 7 चा क्यूब आहे. मग याच्यामध्ये क्यूब असणारी एखादी संख्या ही आहे 16 चा क्यूब, त्याच्यामुळे आन्सर हे मिळेल. बाकी कुठलेही क्यूब नाही, म्हणजे कुठलेही करून बघा तुम्ही क्यूब नाही. अशा प्रकारे हे आपल्याला दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटाशी जुळतो, अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. विद्यार्थी मंडळांनो, अशा प्रकारे देखील विचारू शकतात चुकीचे पद ओळखा. बघा आता आपल्याला याच्यामध्ये लॉजिक लावायचं आहे. आता बघा माझं थोडंसं ऑब्झर्वेशन असं लॉजिक लागते, याच्यामध्ये एक अल्टरनेट करून बघा. असं जर असं मधामधात मोठी संख्या नंतर छोटी तर मग अल्टरनेट करून पाहिजे. 78 2 80, 80 2 82, 82 2 84, म्हणजे इकडं 2 2 चा आला असता, हे आपल्याला याची काही गरज नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर 83 2 85, 85 2 87, 87 2 89, पण इथं 87 नाही 86 आहे, म्हणजे ऑड कोणतं पद आहे. आता इकडे बघा 8 दुने 16, 8 दुने 16 मायनस 2 14, 14 दुने 28 बरोबर लागत, 28 मायनस 2 26, 26 दुने 52, 52 वजा 2 म्हणजे इथं 50 पाहिजे होतं, चुकलं. आणि 50 दुने 100, 100 वजा 2 बरोबर 98, मग ते बरोबर पुढे सिरीज चालत जाते. 98 दुने 196 वजा 2 आणि 196 दुने जे काय आहे जे पद आहे ते बरोबर हे मायनस 2 2 होत जातात त्याच्यामध्ये. तर 194 दुने 388 मायनस 2 म्हणजे 386, म्हणजे अशा प्रकारे इथं 50 पाहिजे होतं, तर मग आपला ऑड पद काय 48. ओके, असं देखील विचारू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता अशा प्रकारे देखील अंकमालिकेमध्ये आपल्याला प्रश्न विचारू शकतात. आता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल, म्हणजे या ठिकाणी कुठला अंक येईल. आणि या दोघांमध्ये रिलेशन काय, दोघांची ॲडिशन करा. 2 आणि 7 9, 5 आणि 3 8. इथं लक्षात आलं असेल की उलट झालेलं आहे, सॉरी हे 8 9 झालेलं आहे. हे पद इकडे गेलं, हे पद इकडे गेलं, म्हणजे 8 9. तसं जायला इथं बघू
3 ने 4 आणि 6 आणि 2 8 बरोबर आहे, 48 झालेलं आहे. मग तसं 7 आणि 2 9, 4 आणि 3 7 म्हणजे काही 97 आहे का पर्याय आहे. ओके ठीक आहे. आता असंच इकडे बघितल्यानंतर बघा हे असंच असलं की आपल्याला माहिती आहे क्यूब आहे 3चा आणि हा 4चा क्यूब आहे. याच्यातले 3 आणि 4 घेतले. हा 7चा क्यूब आहे, हा 5चा क्यूब आहे. याच्यातले 7 आणि 5 घेतले 75, 3 आणि 4 34. मग हा 2चा क्यूब आहे मुलांना आणि हा 8चा क्यूब आहे. हे 3 3 गेले 28. 28 आहे का पर्याय आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे बघा आता याच्यामध्ये रिलेशन दिसते बघा. ही 4चा क्यूब आहे, 4चा क्यूब 64 आणि हा 2चा क्यूब 2चा स्क्वेअर 4 68. हा 5चा क्यूब 125 आणि हा 7चा स्क्वेअर एकूण म्हणजे 9 174 येते. मग हा 8चा क्यूब किती 512 आणि 3चा स्क्वेअर हे क्यूब आणि हा स्क्वेअर हे क्यूब आणि हा स्क्वेअर म्हणजे मधलं रिलेशन. मग हा 8चा क्यूब 3चा स्क्वेअर 512 आणि 9 म्हणजे किती 521 आहे का ऑप्शन. 8चा क्यूब आणि 4चा क्यूब 64 28 125 आणि 74 आणि इथं 8चा क्यूब 512 12 521 पाहिजे होता. आन्सर नाही आहे इथं. म्हणजे हा प्रश्न इथं 521 पर्याय बघायचा पाहिजे होता. ओके किंवा मग 8चा स्क्वेअर घ्या आणि 3चा क्यूब घ्या, उत्तर येईल 91. ओके. हा विद्यार्थी मित्रांनो आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला बघा. ऑड टर्म कसे NMSला येतात. ऑड टर्म किंवा वेगळा गट किंवा विसंगत पद ओळखा अशा प्रकारचे प्रश्न येतात बघा. तर आता बघा असं जर आपण ऑब्झर्वेशन केलं इथं वेगळा गट वेगळं पद कोणतं आहे. 8 9 72 ठीक आहे. 7 9 63 सरळ लॉजिक लागते. 7 चौक 28 आणि 9 सकट 54 पाहिजे होते इथं 56 आहे. त्याच्यामुळे हे ऑड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे असं ऑब्झर्वेशन केलं तर असं लक्षात येईल आपल्याला की हा काय आहे 6चा क्यूब प्लस 6चा स्क्वेअर आहे म्हणजे 216 36 252 आहे. 5चा क्यूब प्लस 5चा स्क्वेअर 125 प्लस 5चा स्क्वेअर 25 150 हा आहे 9चा क्यूब प्लस 9चा स्क्वेअर म्हणजे 729 प्लस 81 म्हणजे 810 आणि हा आहे 7चा क्यूब प्लस 7चा स्क्वेअर 7चा क्यूब म्हणजे 343 प्लस 49 म्हणजे 8 9 392. चारही पण हे आहे. पण इकडे जर तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं मुलांना तर हे काय आहे हा 5 7 9 हे सगळे कसे आहेत ऑड नंबर आहे. म्हणजे ऑड नंबर म्हणण्यापेक्षा आपण विषम संख्या म्हणून. विषम संख्या ही समसंख्या आहे. हा इवन नंबर आहे त्याच्यामुळे याच्या गटात बसत नाही. ठीक आहे. आता इकडे ऑब्झर्वेशन केलं तर असं लक्षात यायचे अंक बेरीज करा. 7 आणि 7 14 14 आणि 3 17 8 आणि 9 17 आणि 7 24 8 आणि 4 12 9 आणि 3 12 आणि 2 14. हे बघा हे सगळे कसे आहेत इवन नंबर आहे. हे ऑड नंबर आहे त्याच्यामुळे हा गटात बसत नाही. ठीक आहे मुलांनो. हा क्यूब आहे, हा क्यूब आहे, हा देखील क्यूब आहे. मात्र हा 12चा क्यूब म्हणलं तर आपण 1728 येते. हे 29 आहे 29 आहे म्हणजे हा याच्यामध्ये ऑड आहे. कळलं. त्याच्यानंतर बघा हे 1856 आता याच्यामध्ये बघा 15 18 56 18 दुनी 36 याच्यामध्ये आपल्याला बघा विद्यार्थी मित्रांनो हे सगळे इव्हन नंबर दिसत आहेत. 12 2 24 आणि 4 28 24 3 72 4 76 18 3 54 आणि 2 56 आणि 15 2 30 हे पण रिलेशन लागत नाही. 15 2 30 नाही 15 3 45 मायनस होतं इथं. 18 3 54 2 56 24 3 72 आणि 4 76 समसमत आणि 12 2 24 आणि 4 28 पण 15 3 एकदम ऑडच येत आहे याच्यात आणि 15 2 30 आणि अधिक 15 करावं लागत आहे किंवा मग 15 3 45 मायनस म्हणजे ऑडच येत आहे. म्हणजे हे ऑप्शन आहे आपलं ऑर्डर आहे. हे सगळे याच्यामध्ये सेम रिलेशन आहे. हे बघा आता 429 बघा 3 आणि 3 6 आणि 7
इकडे बघा 3 आणि 3 6 आणि 7 ओके 6 आणि 2 8 3 आणि 2 5 आणि 6 11 हे झाले 7 हा झाला 11 5 आणि 5 10 हे देखील झाले 11 आणि 4 आणि 2 8 4 आणि 2 6 9 15 मुलांनो हे जर बघितलं तर हे तुम्हाला काय दिसतील सगळे प्राईम नंबर दिसतील पण हे मात्र याला भाग जातो म्हणजे ह्या प्राईम नंबर नाही म्हणजे हा आपला गट वेगळा असला पाहिजे ठीक आहे याच्यामध्ये तसंच बघा आता 200 500 दुसरं तर काही रिलेशन नाही याच्यात 2 प्राईम नंबर आहे याच्यात 5 2 प्राईम नंबर आहे याच्यात 7 प्राईम याच्यात तिघांच्या साम्य आहे पण मात्र हा इव्हन नंबर आहे त्याच्यामुळे हे ऑप्शन आहे ठीक आहे हा याच्यामध्ये बघा 18च्या निम्मे जर केलं 9 27 16च्या निम्म्या केल्या 8 मध्ये मिळून 16 8 24 आणि 14च्या निम्मे केलं 7 7 आणि 14 21 येते तर 22 इकडे बघू आता 12 2 6 12च्या निम्मे केले 6 6 आणि 12 18 म्हणजे आपला ऑप्शन काय राहील अशा प्रकारे आपल्याला ऑड नंबर ओळखता